महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाईत पुन्हा वाघाचा थरार, महिलेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचं सावट। चंद्रपूर हादरलं, गुंजेवाहीत वाघाचा हल्ला, 63 वर्षीय महिलेचा मृत्यू। नरभक्षी वाघाचा कहर सुरूच, 15 दिवसात दुसरी घटना, ग्रामस्थ संतप्त। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गुंजेवाही गावात घडलेल्या थरारक घटनेत एका 63 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार गुंजेवाही येथील काही महिला व पुरुष मोहफूल वेचण्यासाठी गावातील शेतात गेले होते। त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात वत्सला ईश्वर वाटगुरे वय 63 या महिलेवर वाघाने झडप घालत तिला जवळपास अर्धा किलोमीटर ओढत नेले आणि ठार केले। ही संपूर्ण घटना तिच्या सोबत असलेल्या नागरिकांच्या डोळ्यासमोर घडली। सोबतींनी आरडाओरड केल्याने वाघाने महिलेचा मृतदेह सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली। वन विभाग व पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले। वन विभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला। मृतदेह सिंदेवाई येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या घटनेमुळे गुंजेवाई गावात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांमध्ये दहशतीचे सावट असून शेतात जाण्यासही भीती वाटत आहे। विशेष म्हणजे याच परिसरात अवघ्या 15 दिवसांपूर्वी मरेगाव तुकुम येथील बळीराम पेंदा यांनाही वाघाने ठार केल्याची घटना घडली होती। वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ग्रामस्थांचा ठाम इशारा दिलाय। वन विभागाने तात्काळ या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा आमरण उपोषण आणि मोठं आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय। सिंदेवाई तालुक्यात वाढत असलेला वाघाचा धोका आता गंभीर बनलाय। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।